मंडळी नमस्कार. विधानसभेच्या पोटनिवडणुका बिनविरोध होत नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे. आपण दोन्ही मतदारसंघांबद्दल बोलूया. पहिल्यांदा बोलूया आपण राहुरीबद्दल, कारण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जी मतदारसंघ आहे राहुल तिथले जे शिवाजीराव कर्डिले जे होते ते त्यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक लागलेली आहे आणि राहुरी मतदारसंघामध्ये ही निवडणूक होत आहे. त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना भाजपानं उमेदवारी दिलेली आहे. तिथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्राजक्त तनपुरे गेल्या वेळेला निवडणुकीच्या रिंगणात होते. ते हरले होते. त्याच्या आधी ते निवडून आले होते. राज्यमंत्री देखील झाले होते महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये. मात्र यावेळेला त्यांनी माघार घेतलेली आहे. भाजपच्या नेत्यांनी शिष्टाई केली, त्यांच्याशी खासगीत चर्चा केली आणि त्यांनी माघार घेतलेली आहे. कदाचित ही ऑफर असू शकते की यावेळेला शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाला उमेदवारी दिलेली आहे. भविष्यामध्ये आम्ही आमच्या पक्षाकडून तुम्हाला उमेदवारी देऊ शकतो. वास्तविक प्रसाद तनपुरे हे जे प्राजक्त तनपुरे जे आहेत हे जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आहेत, त्यांचे ते भाचे आहेत. त्यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न भाजपानं केलेला असू शकतो आणि त्यामुळे कदाचित त्यांना असं वाटलं असेल की आपल्याला भविष्य आहे, उज्ज्वल आहे, कदाचित आपल्याला भाजपाकडून उमेदवारी मिळेल, म्हणून त्यांनी आयत्या वेळेला माघार घेतलेली आहे. म्हणून शरद पवार पक्षाला गोविंद मोकाटे नावाच्या एका नव्या माणसाला उमेदवारी द्यावी लागलेली आहे. राहुरी मतदारसंघाची ही स्थिती आहे. तिकडे बारामती पोटनिवडणुकीमध्ये देखील निवडणूक बिनविरोध होत नाही. काँग्रेस तिथे निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यांनी आकाश मोरेंना निवडणूक लढवायला सांगितलेलं आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. या मतदारसंघामध्ये 55 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर ही निवडणूक होते आहे. साहजिकच सुनेत्रा पवार या प्रमुख दावेदार होत्या. त्यांनी अर्ज भरलेला आहे. महायुतीच्या त्या उमेदवार आहेत. शरद पवार पक्षांनी अजित पवारांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली तर आपण सहानुभूती गमावून बसू या भीतीनं असेल कदाचित, म्हणून ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. उद्धव ठाकरे यांना शरद पवार पक्षाचा पाठिंबा विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी हवा आहे. त्यामुळे कदाचित त्यांनी शरद पवार पक्षाच्या सांगण्यावरून महायुतीच्या उमेदवाराला अप्रत्यक्ष पाठिंबा दिलेला आहे. काँग्रेस एकटी पडलेली पाहायला मिळते. मात्र काँग्रेसची मजबुरी आहे. काँग्रेसला जर भविष्यामध्ये आपला पक्ष वाढवायचा आहे, संघटना वाढवायची आहे, तर त्यांना ही निवडणूक लढवणं स्वाभाविक होतं. हात हे चिन्ह बारामतीमध्ये अनेक वर्ष दिसलेलं नाही. एखाद दुसऱ्या वेळा दिसलेलं आहे, नाही असं म्हणता येणार नाही, परंतु अनेक वर्ष ते दिसलेलं नाही. लोकांच्या विस्मृतीत जाऊ नये यासाठी काँग्रेस ही निवडणूक लढवते आहे. त्यामुळे काँग्रेसची ही जी भूमिका आहे, ही जी त्यांनी खेळलेली चाल आहे किंवा ही जी घेतलेली भूमिका, त्यांनी राजकीय भूमिका आहे, ही अत्यंत योग्य आहे असंच म्हणावं लागेल. काँग्रेसच्या अस्तित्वाच्या दृष्टीने ही महत्त्वाची घटना आहे. आताच्या घडीला महायुतीच्याकडून सुनेत्रा पवार निवडून येणं ही औपचारिकता जरी शिल्लक असली तरी निवडणुका बिनविरोध होणार नाहीत या स्पष्ट झालेल्या आहेत.